तर नमस्कार मैत्रिणींनो, तर माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर माझ्या स्वामी भक्तांचंही माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ हीच तो स्वामींचरणी प्रार्थना करते. तुमच्या मनातील जे काय सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते. तर मैत्रिणींनो, आपलं जीवन खूप आता धावपळीचं झालेलं आहे. सगळ्यांना वेळ नसतो कामातून, म्हणजे स्वामी सेवा करायची इच्छा असते पण कामातून आपल्याला वेळ भेटत नाही. आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असतो, स्वामींची मूर्ती असते, पण आपल्याला इच्छा असूनही स्वामी सेवा करता येत नाही. कारण कोणाला जॉब असतो, कोणाला नोकरी असते, कोणाला काय असतं. तर या सगळ्यातून आपल्याला सेवा करायला जमत नाही स्वामींची. तर ना, मी तुम्हाला आज एक सेवा सांगणार आहे. तर ती सेवा तर गुरुवारी करायची आहे. तर गुरुवार हा दत्तगुरूंचा वार आहे आणि दत्तगुरूंचा अवतार म्हणजेच आपले स्वामी आहेत किंवा स्वामींचा अवतार म्हणजे दत्तगुरू आहेत. तर मैत्रिणींनो, तर आपापल्या कामामधून कोणाला स्वामी सेवा करण्यासाठी वेळ भेटत नाही इच्छा असूनही, आणि आपले स्वामी कधीच म्हणत नाही की तू सगळं काम सोड आणि माझी सेवा कर. तर स्वामी म्हणतात आधी तुझी सगळी कामं कर आणि मग माझी सेवा कर, कारण तुझ्या कामामध्येच माझी सेवा आहे. तर ते पण आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, संकट येतात. तर ते संकट तारून नेण्यासाठी ना आपण ना स्वामी सेवा करणं खरंच खूप गरजेचं आहे. स्वामी सेवा केली ना, स्वामी कोणतंच आपल्याला संकट येऊ देणार नाही. संकट येऊ देणार नाही म्हणजे संकट येणार नाही असं पण नाही, कारण संकट येतात, फक्त ते संकट स्वामी तारून येतात. ते आपल्याला कळणार सुद्धा नाही की आपल्यावर संकट आलं कधी आणि गेलं कधी. तर त्यासाठी मी तुम्हाला फक्त एकच सेवा सांगणार आहे, ती फक्त गुरुवारची. ज्या घरामध्ये दररोज स्वामी सेवा जर घडत असेल ना, तर त्या घरामध्ये कधीच कोणती अडचण, प्रॉब्लेम, संकट येणार नाहीत. कारण हा माझा अनुभव आहे. कारण मी ही प्रत्येक गोष्ट अनुभवलेली आहे. त्यामुळे माझा स्वामींवर इतका विश्वास दृढ झाला आहे ना, माझ्या किती पण जवळच्या व्यक्तीवर विश्वास नाही तेवढा माझा स्वामींवर विश्वास आहे. कारण माझ्या स्वामींनी माझ्या पतिदेवांना मरणाच्या दारातून परत आणलेलं आहे. तर अनेक संकट माझ्यावर आलेले आहेत, आमच्या दोघांवर, माझ्या पतिदेवांवर, लेकरांवर, सगळ्यांवर आमचं संकट आलेलं आहे. पण त्या संकटातून स्वामींनी आम्हाला तारलं आहे. ते संकट आलं कधी आणि गेलं कधी हे सुद्धा जाणून दिलं नाही. कारण ज्या घरामध्ये स्वामी सेवा घडते ना, त्या घरामध्ये स्वामींची कृपा ही इतकी प्रभावी असते ना, खरंच त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेते. तर तुम्ही पण वेळात वेळ काढून, दररोज नका करू पण जर गुरुवारी तर का होईना वेळात वेळ काढून ही प्रभावी स्वामी सेवा खरंच करा मैत्रिणींनो. तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची स्वामींकडे मागायची वेळ येणार नाही, कारण ती स्वामी आपोआप सगळं देतात. कारण कोणत्याच गोष्टीची मागण्याची वेळ स्वामी आपल्यावर आणून देत नाहीत. तर तुम्ही ना खरंच स्वामी सेवा करायला लागा. खरंच तुम्हाला विश्वास तुमचा स्वामींवर दृढ झाला ना, तुम्ही खरंच म्हणताल की मी स्वामींच्या चरणापाशी आली आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं. कारण हा माझा अनुभव आहे स्वामींवरचा. खरंच सांगते मैत्रिणींनो, अगदी मनापासून सांगते की तुम्ही खरंच स्वामी सेवा करून बघा त्यांची. खरंच इतकं मला तर त्यांचे अनुभव आहेत ना, खरंच लय अनुभव आहेत. मी अनुभव पण माझा शेअर केलेला आहे यूट्यूबवर, तुम्ही बघू शकताय. तर चला, आपण आता जास्त वेळ न वाया घालवता आपण स्वामी सेवा सांगायला सुरू करू, ती गुरुवारची. मैत्रिणींनो, तर पहिली सेवा म्हणजे सगळ्या स्वामींची आवडती सेवा म्हणजे दर गुरुवारी ना आपल्याला जी पिवळी वस्तू असते, म्हणजे केळी म्हणा, जिलेबी म्हणा, तर आपल्या जवळपास कुठेही स्वामींचा मठ असो किंवा दत्त मंदिर असो किंवा स्वामींचं जे काय असेल ना, तिथे जायचं आणि तिथल्या असणाऱ्या गोरगरीब लोकांना केळी म्हणा, पिवळी वस्तू फक्त, तर हे वाटायचं. कारण दान ही गोष्ट ना स्वामींना इतकी प्रिय आहे ना, ती गोष्ट आपल्याला स्वामींपर्यंत इतकी प्रभावीपणे नेऊ शकते ना, खरंच ती स्वामींची आवडती सेवा आहे. तर ना स्वामींनी आपल्याला देणाऱ्यांमध्ये ठेवले, घेणाऱ्यांमध्ये अजिबात नाही. त्यामुळे आपण आपल्याकडून जेवढं देता होईल, जेवढे आपल्याला मदत करता होईल, जेवढे आपल्याला गोरगरिबांची सेवा करता येईल तेवढे आपण ती करायची. कारण ती स्वामीला इतकी प्रिय आहे. कारण स्वामींनी आपल्याला देणाऱ्यांमध्ये ठेवले, घेणाऱ्यांमध्ये अजिबात नाही.
त्यामुळे ना ही सेवा प्रत्येक गुरुवारी करायची आहे, कारण ह्या सेवेमुळं स्वामींजवळ आपण लवकरात लवकर पोचू शकतो. स्वामींच्या चरणाजवळ स्वामींची कृपा आपल्यावर अवश्य राहू शकते. आणि आता दुसरी सेवा म्हणजे आपले स्वामी समर्थ सारामृत 21 अध्याय सारामृताचे ना 3 अध्याय वाचायचे दर गुरुवारी. आणि जर तुम्हाला सकाळी वेळ भेटत नसेल तर संध्याकाळी वाचायचा, पण कधीही वाचू शकता, तसं काय त्याला वेळेचं बंधन नाही. तर स्वच्छ असं हातपाय धुवायचे, सकाळी तर आंघोळ केलेली असतेच. तर स्वामी समर्थ सारामृताचे ना 3 अध्याय वाचायचे, 11 माळी उपासना करायची. 11 माळी जमत नसेल तर 1 माळ का होईना पण स्वामी समर्थांची उपासना करायची. आणि 21 अध्याय वाचले तर एकदम भारी, पण जर तुम्हाला जमत नसेल तर किमान 3 तरी अध्याय वाचा, कारण दररोज 3 अध्याय वाचावेच असं आहे. पण आपल्याला जमत नसल्यामुळे आपण 21 अध्याय प्रत्येक गुरुवारी वाचलं तर एकदम उत्तम, कारण कोणतीच सेवा करायची गरज पडणार नाही. फक्त दर गुरुवारी 21 अध्याय सारामृताचे वाचायचे आणि 11 माळी उपासना करायची आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि ते तीर्थ घरात सर्वांना प्यायला द्यायचं. तर ही सेवा केली तर मैत्रिणींनो तुम्हाला कोणतीच सेवा करायची गरज पडणार नाही, कारण ही इतकी प्रभावी सेवा आहे ना. खरंच आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला गुरूंची साथ हवी असते, तेच आपले स्वामी गुरु आहेत. तर त्यांची साथ आणि त्यांची कृपा आपल्यावर असेल तर आपल्याला आयुष्यात कोणत्याच गोष्टींना भिण्याची गरज नाही, कोणत्या संकटाला घाबरायची गरज नाही. संकट कसं आलं कसं गेलं हे आपल्याला माहितीसुद्धा होऊ देणार नाही स्वामी, इतका माझा अनुभव आहे. तर मैत्रिणींनो तुम्ही पण ही सेवा करा, कारण स्वामींचा प्रकट दिन आलाय. कारण स्वामींचा प्रकट दिन आलाय ना, 21 अध्यायाचे पारायण पण तुम्ही करू शकता. 21 दिवसाचे पारायण करू शकता, 11 दिवसाचे पारायण करू शकता, कारण स्वामींचा प्रकट दिवस आले. त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करण त्याला स्वामी या प्रकट दिनाच्या वेळेस त्यांचा इतका प्रभाव असतो ना आपल्यावर. जे जास्तीत जास्त सेवा करतील त्यांची इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करणार, कारण हा स्वामींचा प्रभावाचा दिवस आहे, कारण त्यांचा प्रकट दिन आलाय. तर मैत्रिणींनो वेळात वेळ काढून तुम्ही गुरुवारी तरी निदान ही सेवा करा. तर स्वामी सेवेला गुरुवारी बसण्या अगोदर ना जर सकाळी करत असाल तर तुम्ही आंघोळ केलेलीच असते, आणि जर संध्याकाळी करत असाल तर स्वच्छ असं हातपाय तोंड धुवायचे. एक आसन घ्यायचं आपल्याला बसायला, तर दिवा अगरबत्ती असं सगळं लावायचं. आणि पहिल्यांदा सेवा करताना स्वामी स्तवन वाचायचं किंवा म्हणायचं. मग आपली 11 माळी उपासना करायची आणि मग 21 अध्यायाचे स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक वाचायचं. आणि ही सेवा जर केली ना प्रत्येक गुरुवारी तुमचे 1 पारायण झाले ना, तुमचे असे कित्येक पारायण होतील ना, तुम्हाला मोजमापसुद्धा होणार नाही, राहणार नाही. तर ना ही प्रभावी सेवा तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणींनो. खरंच इतका स्वामींचा साक्षात्कार आहे ना, खरंच सांगते. आणि तुमचे एकदा मन ती स्वामी सेवा करण्यात ही झालं ना, परत तुम्ही त्यांच्या चरणापासून कधीही लांब जाऊ शकणार नाही. तर मैत्रिणींनो हीच ती सेवा आहे की जी इतकी प्रभावी आहे की तुम्हाला रोज जमत नसेल तर प्रत्येक गुरुवारी ही सेवा करून बघा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो. माझ्या स्वामी भक्त असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा, तर म्हणजे आपल्या स्वामी सेवेकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण जेणेकरून सगळ्यांना ही माहिती मिळावी. तर मैत्रिणींनो चला, श्री स्वामी समर्थ.